नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा विविध पारंपरिक उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त युवा ग्रुप, छत्रपती वाया मंडळ, महालक्ष्मी सेवा संस्था आणि पवनस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खिल्लार ओपन बैलगट, खिल्लार ओपन गायगट तसेच खिल्लार कालवड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पंढरपूर, सांगोला, सांगली, इचलकरंजी तसेच सीमाभागातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत 20 खिल्लार गायी, 32 लहान कालवडी आणि 12 ओपन खिल्लार बैलांचा सहभाग होता. महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लार जातीचे संवर्धन व संगोपन व्हावे या उदात्त हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल दाळ्या, ज्येष्ठ नगरसेवक तानाजी पोवार, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, राजेंद्र बचाटे, अनिकेत पाटील, परिवहन समिती सभापती सौ अरुणा बचाटे, नगरसेविका सौ सपना भिसे, सीमा कमते तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा पारंपरिक स्पर्धांमुळे ग्रामीण संस्कृती जपली जात असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यातही अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रमोद बचाटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व शुभेच्छुकांचे आभार मानत त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वादातून समाजकार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता स्थानिक परंपरा, संस्कृती आणि शेतीशी निगडित उपक्रमांना चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. सांगता ताज्या घडामोडी आणि आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा माय नगरी न्यूज.